कर्जत शहरातील नागरिकांचे मूलभूत प्रश्न कधी सुटणार? कर्जत शहरातील नागरिकांनाच पडला आहे प्रश्न। कर्जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले उपजिल्हा रुग्णालय म्हणजे नाव मोठे आणि लक्षण खोटे असेच म्हणावे लागेल। या रुग्णालयात तज्ञ डॉक्टर, पुरेसा कर्मचारी वर्ग आणि आधुनिक यंत्रसामुग्रीचा नेहमीच तुटवडा जाणवतो। त्यामुळे नाईलाजाने रुग्णांना जादा पैसे मोजून खाजगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागते। याकडे लक्ष कोण देणार? त्यानंतर कर्जत शहरातली दुसरी समस्या आहे, कर्जत नगर परिषद हद्दीमधील ओला आणि सुका कचरा गुंडगे येथील डंपिंग ग्राउंडवर टाकला जात आहे। या कचऱ्याचे कोणत्याही प्रकारचे वर्गीकरण होत नाही किंवा या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेकडे वेळच नाही। त्यामुळे कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधीचे साम्राज्य गुंडगेगाव तसेच परिसरात पसरलेले दिसून येत आहे। या गंभीर समस्या सोडवण्यासाठी कोण पुढे येणार? ही जबाबदारी कोणाची? असा देखील प्रश्न येथील नागरिकांना पडलेला आहे। तर कर्जत शहरातील तिसरी समस्या आहे की कर्जत येथील आमराई मैदान हे एकेकाळी क्रिकेट रसिकांसाठी क्रिकेटची पंढरी मानली जायची, परंतु या ठिकाणी कर्जत नगर परिषदेने नाट्यगृहाची इमारत बांधून हे मैदानाची जागा कमी केली। परंतु गेल्या अनेक वर्षापासून नाट्यगृहाची इमारत बांधून सुद्धा ती इमारत बेवारस पडलेली आहे। जर नाट्यगृहच सुरू करायचे नव्हते तर इमारत बांधण्याचा हा अट्टास कर्जत नगर परिषदेने का केला, असा देखील प्रश्न येथील नागरिकांना पडलेला आहे। शासनाच्या या कोट्यावधी निधीचा पैसा असा का वाया घालवला जातो हे अजूनही येथील नागरिकांना कळलेले नाही। या सर्व प्रश्नांची उत्तरे येथील शासनाने, प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी कर्जत शहरातील नागरिकांना दिले पाहिजे, अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल। आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।